माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी त्यांच्याकडील क्रमांक ग्रह 1 कार्या 6 AMG 1 बंदी आदेश SR 35/2025 अन्वये दिनांक 16 ऑक्टोबर 2025 अन्वये दीपावली किंवा मराठा ओबीसी आंदोलन धनगर आरक्षण अनुषंगाने सांगली जिल्हास्थळ सीमा हद्दीत शख सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुरे काट्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगण्यास बंदी केली आहे। त्यास अनुसरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत दिवस व रात्री सक्त पेट्रोलिंग करून अवैध शस्त्रे बाळगणे विरुद्ध प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्याच्या सूचना श्री संदीप घुगे मान्य पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारवकर मान्य अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणीत गिल्डा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी देऊन अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग नेमून प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील DB पथकाकडील अधिकारी व पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार यांना सूचित केले होते। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिवपुत्र कुंदगोळ यांना दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या विनापरवाना तलवार हत्यार घेऊन थांबलेला असले बाचत खात्रीलायक बातमी मिळाली। सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील वरील पथकास रवाना करून सदर इसमावर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले। वरील प्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली पंच फोटोग्राफर ग्रांचेसह जाऊन तेथे सापळा रचून छापा टाकला असता सदर ठिकाणी तलवारीसारखे हत्यारे घेऊन एक इसम थांबला होता। पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्या शिताफीने ताब्यात घेतले। त्याचे कब्जातून तलवारीसारखे हत्यार जप्त केले। सदर इसम हा अल्पवयीन बालक असल्याचे समजून आले आहे। त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता सदर हत्यार घेतले असल्याचे निष्पन्न झाले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे हे करीत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकाने अवैध हत्यार बाळगणे विरोधात कारवाईत लक्षणीय सातत्य राखून प्रभावी कारवाई केली आहे। तसेच अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन दिसून आल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे। सांगली जिल्ह्याचे